परत एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी सकाळी गेले होतो बस स्टँडवर, कारण की भाऊ गावाला गेला होता. त्यामुळे मम्मीनी आणि सासू सासऱ्यांनी थोडं मुलांसाठी खाऊ आणि भाजीपालाही पाठवून दिला होता. सो तो मी पिक करायला बस स्टँडवरती गेलो होतो. मग भावाने मला बॅग वगैरे दिली आणि मी आलो घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि मग मी लागले स्वयंपाकाला. आणि तो भाजीपाला नंतर काढून ठेवायचा म्हणत होतो मी, पण आरवला दमच निघत नव्हता की काय काय दिलेत काय नाही हे सगळं बघायचं होतं. सो तो चेक करत होता. मी म्हणत होतो स्कूलला लेट झालेला आहे, तू येऊन बघ म्हटल्यावर नाही, काय काय दिलेलं आहे ते बघणार आणि मग शाळेला जाणार असा हट्ट धरून बसला. मग काय मी सगळा भाजीपाला वगैरे काढून घेतला, हरभरा दिला होता, मेथीची भाजी, भरपूर अशा भाजीपाल्या पाठवून दिल्या होत्या. इथे सगळ्या भाजीपाला मिळतात पण हायब्रिडच. आपल्या बेळगावमध्ये खूप छान अशा भाज्या मिळतात. आणि ह्या सीझनला खास करून गजरी आणि वाटाण्याच्या शेंगा, हरभरा हे इथे काही मिळत नाही असलं. मग काय मी हरभरा वगैरे खाल्ला आणि वाटाण्याच्या शेंगांचा सार आणि भातही मस्त होतो. आणि सगळ्या भाज्या सेपरेट करून एका बॅगमध्ये मी व्यवस्थित ठेवून त्या फ्रीजमध्ये सेट केल्या, जेणेकरून उद्या मला कोणतीही भाजी करायची असेल ते पटपट घ्यायला बरं होतं आहे त्याच्यामुळे. आणि इकडं स्वीटही काढून घेतलं मुलांसाठी. स्वीट, कुंदा, पेढे, बालुशाही, म्हैसूर पाक आणि मुलांसाठी चॉकलेट, भरपूर सारं चॉकलेट्स आणि किंडर जॉय वगैरे सासऱ्याने पाठवून दिले होते. त्याच्यासाठीच आरव सकाळी गडबड करत होता की मला बघायचं होतं म्हणून. मग ते बघितला त्यांना आणि तो शाळेला गेला. मग मी दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली. वटाणे सोलून घेतले आणि ताजे आहेत त्याच्यामुळे सारही छान लागतो. त्याच्यामुळे कांदा टोमॅटो चिरला आणि एका साईडला मसालाही करून घेतला, एका साईडला कुकर लावून घेतलं आणि एका साईडला सार फोडणी घातला आणि सारही झाला आणि भातही झाला. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत तेही सांगा आणि लाईक, शेअर, कमेंट करा. आणि आजच्यासाठी एवढंच. चला मग आपण उद्या भेटूया. असंच मला सपोर्ट करत राहा. बाय.